ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 35. ओवी क्रमांक 1701. नादू वाद्यान येता तरी का गोचरू होता, फुले न होता घेपता आमोदू केवी, गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने, दर्पणा विनयने नयनू का दिसे, द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंती, तरी का या उपास्ती आकळता तो, तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते सात, न होती तरी कोणा येत फाओ शकते, मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तया ते छिपाहे, का उमपते नोहे ठकते कोणा, आणि वाचा जे न पवे तेहे श्लोक न होते बरवे, तरी काणे मुखे फावे ऐसे का होते. वाद्यातून नाद प्रकट झाला नाही तर तो कानाला कर्णमधुर कसा झाला असता, फुले सुगंधित नसती तर नाकाने सुवास कसा घेतला असता, पक्वाने जर मधुर नसती तर जिभेला त्याचा आस्वाद कसा घेता आला असता, आरशा विना डोळ्याला डोळा दिसेल काय. द्रष्टा ब्रह्म हे सद्गुरूच्या रूपाने साकार झाले नसते तर त्यांची उपासना कशी केली असती. त्याप्रमाणे अपार ब्रह्म ते जर 700 श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर तिचे आकलन झाले नसते. मेघ हा समुद्राच्या पाण्यामुळे उत्पन्न होतो, परंतु जग जलाची प्रतीक्षा मेघाकडून करतो, कारण तो मर्यादित आहे. समुद्र अमर्याद असल्याने तो कोणाला व्यवहार उपयोगी नाही. वाणीला जे साध्य नाही असे ब्रह्म 700 श्लोकांचे सुलभ उत्तम रूप घेऊन आले नसते तर त्याचा कानाला मुखाला उपभोग घेता आला असता का. म्हणून श्रीकृष्णार्जुन संभाषणाला गीता ग्रंथात साठवून ग्रंथाला आकार दिला आणि त्या महर्षी व्यासांनी जगावर हा मोठा उपकारच केला. म्हणोनी व्यासाचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला, आणि तोची हामी आता व्यासाची पदे पाहता पाहता, आणिला श्रवणपथा मराठिया. श्री व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथे साशंक, तेत मीही रंक एक वाचाळी करी, परी गीता ईश्वरी भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा, तरी माझिया दुर्वादळा नान म्हणे की, आणि क्षीर सिंधूचिया तटा पाणिया येती गजघटा, तेत काय मुरुकुटा वारी जातसे, पांक फुटे पाखिरू नुडे तरी नभीच स्थिरू, गगनक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ. आणि तोच हा श्री व्यासांनी रचलेला ग्रंथ, त्यातील पदांच्या अर्थाकडे अवधान देऊन श्रोत्यांना समजेल अशा प्राकृत मराठी भाषेत श्री ज्ञानेश्वरांनी आज आणला. ज्या विषयात थोर व्यासादी महर्षीचेही ज्ञान साशंकरीतीने वावरते, त्या विषयात मी अल्पमती गरीब मनुष्य बडबड करीत आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परंतु हा भगवान गीतेश्वर अत्यंत भोळा आहे. तो व्यास वचनरूपी फुलांच्या माळा जर धारण करतो तर माझ्या गरिबाच्या मराठी ओव्यारूपी दुर्वादळाला खास नाही म्हणणार नाही. क्षीरसागराच्या किनाऱ्यावर हत्तीचे कळप तहान भागविण्यासाठी येतात, तेथे चिलटांना मज्जाव असतो का. नुकतेच पंख फुटलेले पक्षाचे पिलू उडता येत नसले तरी आकाशात तरंगते, त्याला विश्रांती स्थान आकाशच असते. आणि आकाशात एका भरारीत आकाश आक्रमण करणारा गरुड, त्यालाही विश्रांती स्थान आधार
हे आकाशच असते. राजहंसाचे चालणे भूतळी झालिया शहाणे, आणिके काय कोणे चालावे चिना. जी आपुलेनी अवकाशे अगाध जळ घेपे कलशे, चुळी चुळपणा ऐसे भरुणी न निघे. दिवियाच्या आंगी थोरी तरी ते बहु तेज धरी, वाती आपुलिया परी आणीच कीना. जी समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आभासे, थिल्लरी थिल्लरायसे बिंबेची पै. तेवी व्यासादिक महामती वावरो येती इये ग्रंथी, मा मी ठाको ये युक्ती न मिळे खीर. जिये सागरी जळचरे संचरती मंदकारे, तेथ देखो शफरे ये रे पोहो लाहती. अरुणांगा जवळीके म्हणोनी सूर्या ते देखे, भूतळीची न देखे मुंगी काई. राजहंसाचे चालणे जगात दिमागदार दिसते, म्हणून कोणी आपल्या परीने चालू नये की काय. अहो, आपल्या आकारमानाप्रमाणे हंडा पुष्कळ पाणी आपल्या पोटात साठवतो, म्हणून चुळीत चुळभर पाणी घेता येत नाही का. मशाल मोठी असते म्हणून तिचा प्रकाशही जास्त आणि मोठा असतो, परंतु दिव्याची वात लहान असली तरी असल्या मानाने प्रकाशच देते ना. समुद्राच्या आकारमानाप्रमाणे त्यामध्ये आकाशाचे त्याच मानाने विशाल प्रतिबिंब पडते, परंतु लहानशा डबक्यातही त्याच्या आकारमानाप्रमाणे आकाश प्रतिबिंबित होते. त्यासारख्या महान बुद्धिवंतांनी या ग्रंथांचे विवरण केले असले तरी आमच्यासारख्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण यथाशक्ती करावे. याला आधार वरील दृष्टांत मिळतो ना. समुद्रामध्ये मंदराचलासारखे महान जलचर वास करतात. त्यांचे वैभव पाहून लहान सफर माशांनी तेथे पोहोचूच नये का. सूर्याच्या सानिध्यात असणारा अरुण त्याला पाहतो, म्हणून पृथ्वीवरील मुंगी सूर्याला पाहू शकत नाही का. या लागी आम्हा प्राकृता देशिकारे बंधे गीता, म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये, बाळ ये तरी न लाहे पाओ काई. तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारांते वाट पुसतू, अयोग्य ही मी न पवतू के जाईन. आणि पृथ्वी जयाची क्षमा नुबगे स्थावर जंगमा, जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग. जयाचे आंगिक अंशिके तेज लाहोणी अर्के, अंधाराचे सावाईके लोटी जत आहे. समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचेनी. म्हणून आमच्यासारख्या सामान्य लोकांनी मराठी भाषेत गीतारचना करावी हे म्हणणे अनुचित नाही. आणि पिता पुढे जात असताना त्याच्या पावलाच्या मागोमाग जर बालक आले तर त्या मुलाला पिता गेला त्या ठिकाणावर पोहोचता येणार नाही का. त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत गीता भाष्यकारांना वाट विचारीत, मी अयोग्य असलो तरी योग्य ठिकाणी पोहोचेन, नाही तर इतर ठिकाणी जाणार कुठे. आणि ज्याच्या बळावर पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांचा भार सोसते, ज्याच्या अमृताच्या साह्याने चंद्र जगाची शांती करतो, ज्याच्या अंगचे शुद्ध तेज घेऊन सूर्य अंधाराची व्याप्ती दूर करतो, ज्याच्या सत्तेने समुद्राला पाणी, पाण्याला माधुर्य आणि माधुर्याला सौंदर्य ज्याच्यामुळे आहे, वाऱ्याला जोर ज्याच्यामुळे मिळतो, आकाशाची व्याप्ती ज्याच्या सत्तेने होते, ज्ञानालाही ज्याच्यामुळे उज्ज्वलता येते, सर्व श्रेष्ठता लाभली आहे. पवना जयाचे बळ आकाश जेने पघळ, ज्ञान येणे उजाळ चक्रवर्ती. वेद जेने सुभाष सुख जेने सोल्लास, हे असो रूपस विश्व जेने. तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू, रहाटत असे मजही आणतो रिघोणिया. आता आयती गीता जगी
मी सांगे मराठिया भंगी, येतके विस्मया लागी ठाओ आहे. श्री गुरुचे निनावे माती, डोंगरी जयापासी होती. तेने कोळिये त्रिजगती, एकवद केली. चंदने वेदली झाडे, झाली चंद्राणीचे निपाडे. वसिष्ठे मांडली की भांडे, भानुसी छाटी. मामी तव चित्ताथिला, आणि सद्गुरु ऐसा दादुला. जो दिठी वेनिया पुला, बैसवी पदी. आधीची देखणी दिठी, वरी सूर्य पुरवी पाठी. तै न दिसे ऐसी गोठी, केही आहे. ज्याच्यामुळे वेदांना मधुर वाणी, सुखाला भरभराट, एवढेच नव्हे तर विश्वाला ज्यामुळे सुस्वरूपता लाभली आहे, ते सर्वांवर उपकार करणारे समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्ये प्रवेश करून अंतःकरणात वास करीत आहेत. जगात पूर्वीच प्रसिद्ध असलेली गीता मी मराठी भाषेत सांगितली. यात नवल ते कोणते? एकलव्याने मातीचा पुतळा करून त्याला गुरु द्रोणाचार्य हे नाव देऊन त्या अचेतन गुरुपासून त्याने धनुर्विद्या प्राप्त करून त्रैलोक्यामध्ये नाव मिळविले. चंदनवनातील इतर झाडेही चंदनाप्रमाणे सुगंधित होतात. वसिष्ठांनी सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागेवर ठेवलेली छाटी तिने सूर्यासारखा प्रकाश पाडला. मी तर सचेतन मनुष्य आहे आणि एका कृपा कटाक्षाने शिष्याला आत्मपदावर नेऊन बसवतात ते माझे श्री सद्गुरू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आहेत. आधीच निर्मळ दृष्टी आणि त्यामध्ये सूर्याचे सहाय्य, मग दिसणार नाही असे कसे बरे होईल? म्हणून माझे नित्य नवे, श्वासोच्छवासही प्रबंध होवावे. गुरुकृपा काय नोहे, ज्ञानदेव म्हणे. या कारणे मिया गीतार्थू मराठिया, केला लोकायया दिठीचा विशो. परी मराठे बोलरंगे, कवळिता पै गीतांगे. तै गातयाचे निपांगे, ये काढता नोहे. म्हणून गीता गाओ म्हणे, तै गाणीवे होती लेणे. ना मोकळे तरी उणे, गीता ही आणीत. सुंदर आंगी लेणे नसुये, तैतो मोकळा शृंगार होये. ना लेईले तरी आहे, तैसे के उचित. का मोतियांची जैसी जाती, सोनयाही मान देती. ना तरी मानवती, अंगेची सडी. नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी. वसंतागमीची वाटोळी, मोगरी जैसी. म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छवासही गीता प्रबंध होतील. सद्गुरूंच्या कृपेने काय होणार नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यासाठी मी गीतेचा अर्थ स्पष्ट मराठी भाषेत केला की लोकांना तो सहज समजावा. परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने कोणी गीतेची पदे कुशलतेने गाऊ लागला तरी मूळ गीतेच्या वृत्त्याच्या अभावी मराठी शब्दात अपूर्णता येणार नाही. एखाद्या गीतेच्या वृत्त्याने संस्कृत गीतेचा अर्थ सांगून नंतर माझी मराठी टीका सांगितली तर त्याच्या वक्तृत्वाचाही अलंकार होईल. किंवा सुट्टा मराठी अर्थ सुद्धा मूळ संस्कृत गीतार्थाला सरसच होईल. अंगावर न घालता मोकळा सुट्टा एखादा दागिना शोभतो अथवा तो सुंदर देहावर घातला तर त्याहून उचित गोष्ट आणखी कोणती आहे? मोत्याचा स्वाभाविक गुण असा आहे की तो सोन्यात जडविला की सोन्याला शोभा आणतात. अथवा मोकळी असली तरी आपल्या अंगच्या स्वरूपाने सुरेख दिसतात. अथवा वसंताच्या मोसमात मोगऱ्याची फुले गुंफलेली असोत अथवा मोकळी असोत, त्यांच्या सुवासात कमी जास्तपणा नसतो. तैसा गाणीवेने मिरवी, गीते बिनही रंगू दावी. तो लाभाचा बंधू ओवी, केला मिया. तेने आबाल सुबोधे, ओवियेचेनी प्रबंधे. ब्रह्मरस सुस्वादे, अक्षरे गुंथिली. आता चंदनाच्या तरुवरी, परिमळा लागी फुलवरी.
पारुखणे जिया परी लागे ना की. तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेओ समाधी आणि. ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे. तै अमृता ते नेणिजे फावलिया. तैसेनी आईतेपणे कवित्व झाले हे उपेने. मनन निदिध्यास श्रवणे जिंतिले आता. हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीची देईल. सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे माझी मराठी टीका संस्कृत गीतेसह वक्त्यांनी सांगितली तरी शोभा आणेल, किंवा केवळ मराठी टीका सांगितली तरी शोभा येणार, अशा प्रकारे दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी तयार केला आहे. आबालवृद्धांना सहज कळणाऱ्या ओवी छंदात ब्रह्मरसाने रसमधूर झालेली अक्षरे मी ओवली आहेत. चंदनाच्या झाडाला सुगंध येण्यासाठी फुलांच्या बहराची वाट पाहावी लागत नाही. त्याप्रमाणे हा ओवी प्रबंध कानावर पडता क्षणीच भावसमाधी लागते. त्याचे फोड करणारे व्याख्यान ऐकल्यावर श्रवणाचा छंद लागल्याविना राहील काय? सहज पाठ करताना आपोआप अर्थविषय पांडित्याचा प्रकाश पडतो. त्या गोडीच्या अनुभवापुढे अमृताची प्राप्तीही तुच्छ वाटते. असे हे सहज प्राप्त झालेले अमृताहुनी गोड असे कवित्व विश्रांतीस्थान झाले आहे. यातील कवित्वाने लाभणारी शांती यांच्या श्रवण मनन निदिध्यास यापेक्षाही वरचढ आहे. ही माझी गीतेवरील मराठी टीका आत्मानंद भोगाचा शेलका उपभोग घडवेल आणि त्या अनुभवाने श्रवणेंद्रियांकडून सर्वेंद्रियांचे पोषण करील. चंद्राते अंगवणे भोगुणी चकोर शहाणे. परिफावे जैसे चांदिने भलते या. तैसे अध्यात्मशास्त्रीये अंतरंगची अधिकार्ये. परिलोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. ग्रंथू नोहे हे कृपेचे वैभवतये. आपल्या स्वाभाविक चातुर्याने चकोर चंद्रकिरणांचा उपभोग घेऊन सुखी होतो, पण जगातील कोणालाही चांदण्यांचा आस्वाद घेता येतो ना. याप्रमाणे अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेले अधिकारी व्यक्ती आहेतच. त्यातील सखोल ज्ञान त्यांना प्रसन्न करते, परंतु केवळ ग्रंथरचनेच्या वाक्चातुर्याने इतर लोक सुखी होतात. असे श्री गुरु निवृत्तीनाथांचे थोरपण आहे. हा माझा ग्रंथ नसून त्यांच्या कृपेचे वैभव आहे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. येथपर्यंत 1750 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 36 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.